सर्वात प्रथम आपल्याला FPLMIS हे ॲप जे आहे हे ॲप आपल्याला प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण प्ले स्टोअरमध्ये जाऊन FPLMIS हे सर्च करायचं आहे. हे सर्च केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा सिम्बॉल येईल. आता माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी हे ॲप मी इन्स्टॉल केलेलं आहे. हे या ठिकाणी बघत आहात आपण माझ्या स्क्रीनवर हे ॲप. आता मी ओपन करतो. जो आपला ID आणि पासवर्ड आपल्याला मिळालेला आहे आपल्या ऑफिसकडनं तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. आपल्याला लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर हा जो स्क्रीन आपल्यासमोर येतोय हा आपला होम स्क्रीन आहे. हे एवढे सगळे ऑप्शन्स याच्यामध्ये आपल्याला मिळतात. तर आता आपला स्टॉक किती आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला करंट स्टॉक या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता माझ्याकडे माझ्या उपकेंद्राला काय काय स्टॉक आहे हे या ठिकाणी दिसतंय. जर आपल्याकडे हा स्टॉक आपल्याला दिसत नसेल तर आपल्याला त्याची डिमांड करावी लागेल. हे सगळे कुटुंब कल्याणचे साधनं एवढे माझ्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडनं माझ्या उपकेंद्राला देण्यात आलेले आहेत आणि त्यांची ही सगळी क्वांटिटी ही संख्या या ठिकाणी दिसते आहे. आता आपण पुन्हा बॅक जाऊया. होम या बटनवर क्लिक करून आता आपण करंट स्टॉक बघितला. आता समजा या ठिकाणी तुमच्याकडे काहीही दिसत नसेल तर तुम्ही उजव्या बाजूला जे इंडेंट नावाचं ऑप्शन आहे याच्यामध्ये जाऊ शकता. या इंडेंटवर क्लिक केल्यानंतर इथे पुन्हा आपल्याला दोन ऑप्शन दिसतात. व्ह्यू इंडेंट, रेज इंडेंट. आपल्याला बघायचं असेल या अगोदर आपण इंडेंट कधी केलेले आहेत, काय काय केलेले आहेत, तर व्ह्यूवर आपल्याला क्लिक करायचं आहे. व्ह्यू इंडेंट या ऑप्शनवर. आता मागच्या वेळेची माझी जी इंडेंट आहे म्हणजे माझी मागणी आहे ही इंडेंट डेट 7 फेब्रुवारीची या ठिकाणी दिसते आपल्याला. इश्युइंग स्टोअर, कुठल्या स्टोअरने इश्यू केलेलं आहे तर आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं नाव या ठिकाणी येतं आहे. आता पुन्हा बॅकला जाऊया. होम या बटनवर क्लिक मी पुन्हा करतोय आणि पुन्हा एकदा इंडेंट या ऑप्शनमध्ये जातोय. आता आपल्याला एखाद्या मेडिसिनची डिमांड करायची असेल तर ती आता आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करावी लागणार आहे कुटुंब कल्याणाच्या साधनांच्या बाबतीत. तर त्यासाठी रेज इंडेंट या ऑप्शनमध्ये आपल्याला जायचं आहे. रेज इंडेंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर जे स्टोअर आहे आपलं जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याचं नाव या ठिकाणी येतं आहे आणि त्यानंतर आपल्याला गो या ऑप्शनवर जायचं आहे. गो ऑप्शनवर गेल्यानंतर या ठिकाणी हे जे सगळे हिरव्या कलरमध्ये हे सगळे जे ऑप्शन्स दिसत आहेत हे सगळे कुटुंब कल्याणाच्या साधनांचे. आता मला एखादी गोष्ट याच्यामध्ये मागवायची आहे तर मी ती कशी मागवणार तर त्यासाठी आता समजा अंतरा आहे IM, तर मला जर त्याची मागणी करायची आहे तर मी इथे क्लिक करणार आणि किती पाहिजे आहेत मला 10 पाहिजेत तर मी 10वर क्लिक करणार आणि 10वर क्लिक करून रेज इंडेंट या खालच्या या बटनवर क्लिक करणार. मग माझी 10 अंतराची डिमांड ही माझ्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाईल. त्यानंतर ते मला 10 अंतरा देतील आणि ते इश्यू करतील आणि तेव्हा हा जो स्टॉक या ठिकाणी 0 दिसतोय आहे हा जो स्टॉक आहे हा त्या ठिकाणी मला 10 आलेला दिसेल. आता सध्या मला याची मागणी करायची नाही आहे त्यामुळे या ऑप्शनमध्ये मी जात नाही आहे. तर अशा पद्धतीने या ऑप्शनमध्ये जाऊन आपण ही मागणी नोंदवू शकता. पुन्हा एकदा होमवर येऊया. पुढचं ऑप्शन आहे इश्यू. या इश्यू ऑप्शनवर आता आपण जाऊया. हे माझं उपकेंद्राचं लॉग इन आहे त्यामुळे आशांनी जर काही डिमांड केलेली असेल तर ते या ठिकाणाहून या ऑप्शनमधून मी ते त्याला बघू शकतो आणि त्यांना ते इश्यू करू शकतो. यासाठी हे सगळं आहे असं हे ऑप्शन आहे. परंतु अद्याप आमच्या आशांनी अशी काही मागणी केलेली नाही आहे त्याच्यामुळे इथे आपल्याला काहीही दिसत नाही आहे. त्याच्यामुळे हे आपण पुन्हा एकदा कधीतरी एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये शिकूया. पुन्हा मी एकदा बॅक येतो आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला कोणताही लाभार्थी आला कुटुंब कल्याणाची साधनं वापरणारा तर त्या लाभार्थ्याला आपल्याला हे सगळं जे साहित्य आहे यापैकी त्याने काय साहित्य घेतलं हे त्याला इश्यू करायचं आहे, त्याला द्यायचं आहे. तर ते देत असताना त्याची जी नोंद आपल्याला करायची आहे ती इश्यू टू क्लायंट, कारण तो आपला क्लायंट आहे. इश्यू टू क्लायंट हे जे 3 नंबरचं ऑप्शन आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी इश्यू डेट आहे. डेट आपण बदलवू शकता या ठिकाणी.
समजा काही मागच्या महिन्यातलं राहिलं असेल, या महिन्यातलं, तर या ॲरोवर क्लिक करून मागे पुढे आपण जाऊ शकता. आता मी 5 तारखेला या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे आणि या ठिकाणी क्लायंटचं नेम आहे. सध्या एक गोष्ट सांगू इच्छितो की सध्या हे क्लायंट्स नेम जे आहे हे कंपल्सरी नाही आहे अजून. भविष्यात ते कंपल्सरी कदाचित होईल. त्यामुळे इथे आपण आपल्या लाभार्थ्याचं नाव टाकू शकतो. हे एका लाभार्थ्याचं नाव या ठिकाणी मी टाकलेलं आहे. वडिलांचं नाव हे सुद्धा कंपल्सरी नाही आहे अजून. लाभार्थीचं वय हे सुद्धा कंपल्सरी नाही आहे अजून. पण तरीसुद्धा एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला जेवढी माहिती शक्य असेल तेवढी आपण भरा. कारण इन फ्युचर भविष्यामध्ये हे सगळं कंपल्सरी होईल आणि त्यावेळेस ही सुरुवात करण्यापेक्षा आता ही सुरुवात आपण करू शकता. त्यामुळे शक्य असेल तेवढी माहिती आपण भरावी. त्यानंतर आधार नंबर आणि मोबाईल नंबर हे सुद्धा कंपल्सरी नाही आहे. त्यामुळे ते सुद्धा सध्या आपण नाही भरलं तरी चालणार आहे. वयसुद्धा कंपल्सरी नाहीच आहे. तरीसुद्धा या ठिकाणी मी शक्य आहे तेवढी माहिती भरतो आहे. आता कमोडिटी नेम हे जे ऑप्शन आहे याच्यामध्ये या लाभार्थ्याला आपल्याला काय द्यायचं आहे त्याच्यावर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आता सिलेक्ट कमोडिटी या बटनवर मी क्लिक करतो आहे. जे आयटम्स जे कुटुंब कल्याणाचे सगळे जे साहित्य आहे माझ्या स्तरावर जे उपलब्ध आहेत आणि ऑनलाईन ते मला मिळालेले आहेत, माझ्याकडे स्टॉक या ठिकाणी दिसतो आहे, त्याच्यावर मला क्लिक करायचं आहे. हे जे लाभार्थी आहे हे कसलं आहे? पहिल्या नंबरला आहे छाया फ्री, दुसऱ्या नंबरला आहे कंडोम फ्री, तिसऱ्या नंबरला EC पिल्स फ्री, त्यानंतर IOCD 375, IOCD 380A, OC पिल फ्री, PTK. आता याच्यामध्ये आपल्या ज्या आशा भगिनी आहेत यांनी ही खालची जी ऑप्शन्स आहे कदाचित त्यांचा स्टॉक आशांना मागवण्याची गरज पडणार नाही. छाया, कंडोम, EC पिल्स ही जी साधनं आहेत, PTK आहे, याच फक्त गोष्टींची आशांना गरज पडणार आहे. त्यामुळे या कॉपर्टी वगैरे जे आहे IOCD 375, 380A याची गरज फारशी आपल्या आशांना पडणार नाही आहे. त्याच्यामुळे हे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या आशा भगिनींनी लक्षात ठेवायच्या आहेत. आता हे जे माझं लाभार्थी आहे याला मला कंडोम्स द्यायचे आहेत. मी कंडोम्सवर क्लिक केलेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याकडे सिलेक्ट बॅच, आता जो आपल्याकडे स्टॉक येतो तो कदाचित 2-3 अशा बॅचेसचा असू शकतो. कदाचित एकही बॅच असेल, जास्त असतील, तर त्याला आपण जे साहित्य देतो आहे कुटुंब कल्याणाचं ते कोणत्या बॅचचं आहे तर त्याची बॅच आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट बॅच या बटनवर क्लिक करू. आता या ठिकाणी मी सिलेक्ट केलेलं आहे. या 3 बॅचचा माझ्याकडे हा सगळ्या साहित्यांचा साठा उपलब्ध आहे. यापैकी कुठल्या स्टॉकमधलं, बॅचच्या स्टॉकमधलं साहित्य त्याला द्यायचं आहे ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आता मी याच्यामधलं 10 कंडोम्स त्याला इश्यू करतो आहे आणि 2मधलं असेल तर 2मध्ये पण आपण 10 टाकू शकता, आपल्याकडे जसं साहित्य उपलब्ध असेल तसं. आता माझ्याकडे या स्टॉकमधून मला 10 कंडोम्स त्याला द्यायचे आहेत. इथे मी 10 सिलेक्ट केलेले आहे आणि त्यानंतर या ठिकाणी खाली जे ओकेचं बटन आपल्याला दिसतं आहे या ओकेच्या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता ओकेच्या बटनवर क्लिक केल्यानंतर लगेच त्याला इश्यू झालेलं नाही आहे. या ठिकाणी सिलेक्टेड कमोडिटीज नावाचा नवीन एक नाव या ठिकाणी आलेलं दिसते आणि त्याला आपण काय दिलेलं आहे, कंडोम्स फ्री, त्याचा बॅच नंबर आणि क्वांटिटी हे त्या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे. यानंतर आता इश्यू या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. इश्यू बटनवर मी क्लिक केलेलं आहे आणि हा जो स्टॉक आहे हा आता माझ्या स्टॉकमधून कमी होईल आणि हा लाभार्थीला इश्यू झालेला आहे. त्याचा या ठिकाणी मेसेज आलेला आहे, अलर्ट कमोडिटीज इश्यू सक्सेसफुली विथ इश्यू नंबर. हा इश्यू नंबरसुद्धा आलेला आहे. सध्या तरी हा नंबर लिहून ठेवणं वगैरे असं काही कंपल्सरी नाही आहे, परंतु आपल्या माहितीसाठी तो या ठिकाणी आलेला आहे आणि अशा पद्धतीने आपला हा स्टॉक हे या ठिकाणी 10 कंडोम्स हे त्या लाभार्थीला इश्यू झालेले आहेत. आता याला आपल्याला ओके करायचं आहे आणि पुन्हा एकदा होमवर आपण येऊया. यानंतर काही स्टॉकमध्ये अपडेट करायचे असेल तर या ठिकाणी पुढचं ऑप्शन आपल्याला आलेलं आहे, स्टॉक अपडेट. तर याच्यामध्ये पुन्हा एकदा मी कंडोम्सवर क्लिक करतो आणि सिलेक्ट बॅच करतो. तर याच्यामध्ये आपल्याला काही बदल करायचे असतील, स्टॉक क्वांटिटी, करंट अवेलेबल क्वांटिटी, तर याच्यामध्ये आपण बदल करू शकतो.
सध्या तरी अजून हे सॉफ्टवेअर नवीन आहे, हे ॲप. त्याच्यामुळे सध्या हे बदल जे आपल्याला करायचे असतील ते आपल्या स्टॉकच्या अनुषंगानं आपण आपल्या वरिष्ठांना विचारल्याशिवाय, वरिष्ठ कार्यालयाला विचारल्याशिवाय सध्या तरी करू नये. पण या पद्धतीने हे ऑप्शन या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे आणि इथून आपला स्टॉक जर काही कमी जास्त झालेला असेल तर तो आपण अपडेट करू शकतो. अपडेट स्टॉक या बटनवर क्लिक करू. यानंतर पुन्हा एकदा होमवर जायचं आहे. ॲक्नॉलेजमेंट हे शेवटचं ऑप्शन आहे. याच्यामध्ये काय आहे मी देखील अद्याप बघितलेलं नाही आहे. काही ॲक्नॉलेजमेंट पेंडिंग असतील तर ते या ठिकाणी आपल्याला दिसतील, काही क्लोज असतील तर हे ॲक्नॉलेजमेंट्स आहेत. मला वाटतं हे या सगळ्या आपण त्याला पावत्या म्हणूया. मागे आपल्याला जे जे साहित्य आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातनं आलेलं आहे त्याचे हे सगळे ॲक्नॉलेजमेंट्स आहेत, त्याच्या स्लिप्स आहेत असं म्हणूया आपण एका शब्दामध्ये आपण त्याला. असे हे सगळे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्याचे डिटेल्स आपल्याला सगळे दिसत आहेत. पुन्हा आपण बॅक येऊया आणि होमला जाऊया. अतिशय छोटं, सोपं, अतिशय सुटसुटीत असं हे ॲप आहे आणि आपल्याला आपल्या आशा भगिनींना, आपल्या ANM ताईंना, आपल्या आरोग्यसेवकांना हे आपल्याला ॲप भरायचं आहे आणि वापरायचं आहे. खूप सोपं आहे, सुटसुटीत आहे. नक्कीच आपल्याला हा व्हिडिओ समजला असेल. समजला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या आशाताईंकडे, आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल, चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.